येस. तर काल आपण काय बघितलं होतं, सेक्शन 74. सेक्शन 74 मध्ये मी सांगितलं होतं ऍक्टस रिअस. एक तर ऍक्टस रिअस पण आहे यामध्ये आणि मेन्स रिया पण आहे. कोणता पण ऑफेन्स या दोघांनी मिळून बनतो. मोस्ट ऑफ द टाइम मोस्ट ऑफेन्स या दोघांनी मिळून बनलेले आहे. ऍक्टस रिअस म्हणजे काय तर फिजिकल, मेन्स रिया म्हणजे काय तर मेंटल मेंटल कंडिशन. तर ऍक्टस रिअस एक तर क्रिमिनल फोर्स होता, आणि असॉल्ट. हे दोन ऑफेन्सेस आहे, पण हे ऍक्टस रिअस पण आहे. मग मेन्स रिया काय आहे? तर फर्स्ट मेन्स रिया होतं इंटेन्शन, आणि सेकंड मेन्स रिया नॉलेज. पण कशाचं? इंटेन्शन नॉलेज कशाचं? तर हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि ते आपण फ्रेज बघितला होता, एक टर्म बघितला होता, तो आहे आउटरेजिंग. आउटरेजिंग मॉडेस्टी ऑफ वुमन. मॉडेस्टी ऑफ वुमन. आता याचं मिनिंग काय आहे? तर आपण दोन एक्झाम्पल्स बघितले होते. फर्स्ट एक्झाम्पल बघितला होता की सेक्शुअल फेवर्स मागणे. सेक्शुअल फेवर्स मागणे. सेक्शुअल फेवर्स मागणे. आणि सेकंड, स्लॅपिंग बट ऑफ वुमन. स्लॅपिंग बट ऑफ वुमन. आता हा दुसरा जो उदाहरण आहे, त्यासाठी आपण केस लॉ पण बघितली होती. केस लॉ, फेमस केस लॉ बघितली होती आपण इनफॅक्ट. तर त्या केस लॉचं नाव होतं रूपन. रूपन देवल. देवल बजाज. बजाज वर्सेस केपीएस गिल. केपीएस गिल. 2005 ची ही केस होती. ऍक्च्युली हे जे केस आहे ना, हे 1996 पासून चालू झाली होती. आणि हे खूप मोठी केस होती. काऊन? कारण की हे जे पिटिशनर आहे, यामध्ये आय एस होती. एक आय एस लेडी होती इनफॅक्ट. आणि जे अक्युज्ड आहे ते डीजीपी होते, पंजाबचे. पंजाबचे डीजीपी होते. तर या केस थ्रू आपण समजून घेतलं की सेकंड एक्झाम्पल हा यामध्ये कसं काय. आता जेव्हा पिटिशनरनी केस फाईल केली, तेव्हा हायकोर्टनी काय केलं की एफ आय आर क्वॉश केला. एफ आय आर काय केला? क्वॉश केला. कोणाच्या अगेन्स्ट? ह्या डीजीपीच्या अगेन्स्ट, केपीएस गिलच्या अगेन्स्ट. आणि हो, केपीएसचं फुल फॉर्म आहे कंवर पाल सिंग. कंवर पाल सिंग. ठीक आहे. हे काल मला लक्षात नाही आलं, पण आज सांगतो मी, कंवर पाल सिंग. ठीक आहे. तर मग हायकोर्टनी काय केलं? एफ आय आर क्वॉश केली होती. मला सांगू शकता एफ आय आर क्वॉश कोणत्या सेक्शन मध्ये करू शकतो आपण? सेक्शन सांगू शकता? सांगा सेक्शन. जेव्हा हायकोर्टमध्ये जाऊन आपण एफ आय आर क्वॉशची पिटिशन दाखल करतो, ते कोणत्या सेक्शन मध्ये होतं? मला चॅट तर येत आहे ना? कोणताच चॅट नाही आला. बरं ठीक आहे, मी समोर कंटिन्यू करतो, तेपर्यंत मला सेक्शन सांगा. अच्छा, माहित नाही. ओके, दॅट्स इंटरेस्टिंग. खूप कॉमन क्वेश्चन आहे. बरं, मी हिंट देतो इथे ऍक्च्युली. तर ते हिंट आहे इनहेरेंट पॉवर ऑफ कोर्ट. इनहेरेंट पॉवर ऑफ कोर्ट. इनहेरेंट पॉवर ऑफ कोर्ट. हे हिंट आहे तुमच्यासाठी. 482 CRPC, 528 BNSS. करेक्ट, करेक्ट. 482 सीआरपीसी, आणि आता जे नवीन आहे ते आहे 528 बीएनएसएस. आणि यालाच आपण काय म्हणतो? इनहेरंट पॉवर ऑफ. ठीक आहे. आता हा आपण एकदम इन डेप्थ मध्ये पाहिला होता जेव्हा मी स्टार्टिंगला घेतले होते ना, क्लासेस चालू केले होते. सगळ्यात फर्स्ट टॉपिक मला वाटते हाच होता. ठीक आहे. हा, आणि हे आय एस लेडी जे एफ आय आर लॉन्च झाली होती, ते या सेक्शन्स मध्ये झाली होती. 296,
294 आहे का 296 मी कन्फ्युज आहो, आणि 509. पण हायकोर्टनी काय केलं, एफ आय आर क्वॉश केली. आणि हायकोर्टचं म्हणणं आलं यामध्ये की हे पेटी ऑफेन्स आहे, मायनर ऑफेन्स आहे. म्हणून तेव्हाचा सेक्शन 95 अप्लाय होणार. आणि आत्ताचा कोणता सेक्शन आहे, सेक्शन 33 ऑफ BNS, सेक्शन 95 IPC. ठीक आहे. म्हणून हायकोर्टने FIR क्वॉश केली. मग हे सुप्रीम कोर्टात गेलं मॅटर. सुप्रीम कोर्टाने काय केलं की हे जे FIR क्वॉशची ऑर्डर आहे ही इलिगल सांगितली, हे इलिगल आहे. आणि सांगितलं की हेच जे लागले होते FIRच्या वेळेस हेच बरोबर आहे, हेच बरोबर आहे. आता 509चा नवीन कोणता सेक्शन आहे, तर आपल्याजवळ आहे सेक्शन 79 ऑफ BNS. ठीक आहे, 9 आहे लास्ट, 509 आणि 79. ठीक आहे. तर आपण ही केस लॉ पाहिली होती काल. तर मला वाटते रिव्हिजन जर मी घेईल तर खूप लांब होईल, मग मी फास्ट घेतो थोडा. मग यानंतर आपण सेक्शन 75 घेतला होता, सेक्शन 75 BNS. मग IPC कोणता सेक्शन झाला, सेक्शन 354A IPC. आणि यामध्ये आपण सेक्शुअल हरासमेंट बघितलं होतं, सेक्शुअल हरासमेंट. यासाठी मी तुम्हाला एक निमोनिक शॉर्ट फॉर्म पण सांगितलं होतं, TDS आणि MSC. टी म्हणजे काय, तर फिजिकल कॉन्टॅक्ट, मी सांगितलं होतं फिजिकल कॉन्टॅक्ट अँड ॲडव्हान्सेस. डी म्हणजे काय, डिमांड अँड रिक्वेस्ट फॉर सेक्शुअल फेवर्स. एस म्हणजे काय, तर शोईंग पोर्नोग्राफी. आणि MSC म्हणजे काय, तर मेकिंग सेक्शुअली कलर्ड रिमार्क्स. तर तुम्ही बघू शकता, मी लिहत नाही यावर डबल एकदा, कारण की काल आपण डिस्कशन केलं होतं यावर. हा झाला सेक्शन 75. सेक्शन 75 नंतर आपण सेक्शन 76 बघितला होता, सेक्शन 76. यामध्ये डिसरोब पाहिलं होतं. डिसरोब करणं म्हणजे काय, तर कपडे काढणे किंवा जबरदस्ती करणे कपडे काढण्यासाठी. आता यामध्ये पण एलिमेंट कशाचा येतो, तर क्रिमिनल फोर्स पण येतो, असॉल्ट पण येतो, प्लस इंटेन्शन, आणि इंटेन्शन कशाचा, तर डिसरोब करण्याचा. तर काल आपण हे 3 मेजरली सेक्शन बघितले होते, 74, 75 आणि 76. ठीक आहे. आता आपण समोर जाऊयात. आता आपण बघूयात सेक्शन 77. सेक्शन 77 ला एक चांगला यांनी इंग्लिशमध्ये टर्म दिलाय, तो म्हणजे वोयरिझम. वोयरिझम. आता वोयरिझमला मराठीत कोणता शब्द आहे का, माहिती आहे कोणाला, मराठीत कोणता शब्द आहे का, तर कोणताच शब्द नाही आहे ऍक्च्युली. तर मराठीत मग काय आहे, याला आपण काय म्हणतात, तर चोरून, चोरून म्हटलंय, चोरून अश्लील चित्रण काढणे, चोरून अश्लील चित्र काढणे. ठीक आहे, हे आहे वोयरिझमचं मराठी. आता आपण या कॉन्सेप्टला समजूयात. आता तुम्ही लिहू नका नोट्समध्ये, समजून घ्या. एक लेडी आहे, एक लेडी आहे एक्स. आता ती समजून घ्या, ती एक तर प्रायव्हेट ऍक्ट करत आहे. तर प्रायव्हेट ऍक्ट म्हणजे काय, व्हॉट इज प्रायव्हेट ऍक्ट, तर ते आपल्याला दिलं आहे एक्सप्लेनेशन 1 मध्ये. एक्सप्लेनेशन 1. तर आपण एक्सप्लेनेशन 1 बघून घेऊयात पहिले की काय आहे. ठीक आहे, मी सेक्शन काढतो आणि हा झाला आपला एक्सप्लेनेशन 1. तुम्हाला दिसायला पाहिजे, मी झूम करतो. हं. आता दिसत असेल तुम्हाला एक्सप्लेनेशन. एक्सप्लेनेशन 1 सांगतो की प्रायव्हेट ऍक्ट्स काय आहे. आपण सेक्शन 77 बघत आहोत आणि एक्सप्लेनेशन 1. तर मग इथे म्हटलंय, व्हेअर द विक्टिम्स जेनिटल्स किंवा पोस्टेरियर और ब्रेस्ट आर एक्सपोज और कवर्ड ओनली इन अंडरवेअर और द विक्टिम इज यूजिंग लॅबोरेटरी वॉशरूम.
जर विक्टीम वॉशरूम यूज करत आहे किंवा विक्टीम इज डुईंग सेक्शुअल ऍक्ट, तर हे काय झाले प्रायव्हेट, हे काय झाले प्रायव्हेट ऍक्ट. मग वापस जाऊयात आपण पेज नंबर 1. तर आय होप एक्सप्लेनेशन 1 मधला प्रायव्हेट ऍक्ट समजलं तुम्हाला. प्रायव्हेट ऍक्ट म्हणजे काय, ठीक आहे. तर जर एखादी लेडी आहे एक्स, जी की प्रायव्हेट ऍक्ट करत आहे, आणि हे प्रायव्हेट ऍक्ट करताना जर हे ऍक्ट होतात, तर ते वोयरिझम येणार. तर ते काय होणार, वोयरिझम. आता तुम्हाला काय वाटते, वोयरिझम जेंडर न्यूट्रल आहे की नाही आहे? यावरून काय वाटते, जेंडर न्यूट्रल आहे की नाही आहे? इज इट जेंडर न्यूट्रल? आहे. म्हणजे जेंडर न्यूट्रल आहे म्हणजे काय? येस, द वर्ड हू एव्हर इज यूज्ड. म्हणजे यामध्ये अक्यूज कोण होणार, तर मेल पण होऊ शकते, फिमेल पण होऊ शकते, ठीक आहे. म्हणून हा जेंडर न्यूट्रल आहे. मग 76 आहे का जेंडर न्यूट्रल? येस, बोथ आर मेल फिमेल. येस. मग 76 जो की आपण पहिला पाहिला होता, तो आहे जेंडर न्यूट्रल. येस, तो पण जेंडर न्यूट्रल आहे, ठीक आहे. तर वोयरिझम समजला तुम्हाला ब्रॉडली काय आहे, ठीक आहे. तर 3 गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या. सगळ्यात पहिला म्हटलं तर वॉच, पाहणे, फक्त पाहणे. दुसरं म्हटलंय कॅप्चरिंग, कॅप्चरिंग म्हणजे काढत आहे तुम्ही तुमच्या डिव्हाइसमध्ये इमेज, कॅप्चरिंग द इमेज. आणि थर्ड, हे तुम्ही नोट्समध्ये लिहू शकता, वॉच, कॅप्चरिंग द इमेज, आणि थर्ड काय आहे, डिसेमिनेट. डिसेमिनेट्स, डिसेमिनेट्स हा वापरलेला आहे प्रोव्हिजन मध्ये, सेक्शन मध्ये हा वर्ड. याचा मिनिंग आहे स्प्रेड, पसरवणे, इंटरनेटवर तर टाकणे, त्याला आपण म्हणतो डिसेमिनेट्स द इमेज. डिसेमिनेट्स द इमेज, ते एक तर पाहणे, फोटो काढणे, किंवा त्या फोटोला पसरवणे, हे वोयरिझम मध्ये येते. पण काय पसरवणे, कोणता फोटो कॅप्चर करणे, काय पाहणे? हा, प्रसारित करणे, ठीक आहे, पब्लिश करणे. यांच्यासोबत काय ते म्हटलं, एंगेजिंग, एंगेजिंग, एंगेजिंग इन अ प्रायव्हेट ऍक्ट, एंगेजिंग इन अ प्रायव्हेट ऍक्ट, अ वुमन एंगेजिंग इन अ प्रायव्हेट ऍक्ट, अ वुमन एंगेजिंग इन अ प्रायव्हेट ऍक्ट. प्रायव्हेट ऍक्ट मी आताच सांगितलं तुम्हाला, एक्सप्लेनेशन 1 मध्ये भेटून जाईल. आता हे प्रायव्हेट ऍक्ट कधी करणार, याची पण सिच्युएशन आहे इनफॅक्ट. आता अशा कंडिशन मध्ये प्रायव्हेट ऍक्ट करताय की विक्टिमला माहित आहे की मी सेफ झोन मध्ये आहे, अशा सर्कमस्टान्सेस मध्ये आहे जिथे की विक्टिमला कोणी पाहू शकत नाही, ठीक आहे. तर हे तुम्हाला लिहायचं आहे, तुम्ही सेक्शन मधून लिहू शकता. इनफॅक्ट आपण सेक्शन वरतीच जाऊयात आता, ठीक आहे. तर हा आला सेक्शन आपला, मेन सेक्शन हा आहे 77. आपण वाचून घेऊयात. तर हू एव्हर वॉचेस, फर्स्ट, कॅप्चर द इमेज ऑफ अ वुमन. सेकंड, हे झालं ऍक्टेसियस, वॉचेस कॅप्चर द इमेज ऑफ अ वुमन, एंगेजिंग इन अ प्रायव्हेट ऍक्ट इन सर्कमस्टान्स, कोणते कोणते सर्कमस्टान्स, कोणते सिच्युएशन्स मध्ये प्रायव्हेट ऍक्ट करते, जिथे तिला माहिती आहे, व्हेअर शी वुड युजली हॅव द एक्सपेक्टेशन्स, तिला माहित आहे, ऑफ नॉट बिंग ऑब्झर्व, जिथे ती ऑब्झर्व नाही होऊ शकत, कोणी पाहू नाही शकत, इदर बाय द परपिट्रेटर. आता इथे शब्द वापरलाय परपिट्रेटर, ऑफेंडर वापरलाय का नाही, परपिट्रेटर, और बाय एनी अदर पर्सन, किंवा दुसरा कोणताही पर्सन असेल, पण कोणाच्या बिहेस्ट मध्ये, कोणाच्या बिहाफ मध्ये, तर परपिट्रेटरच्या. तर हा फर्स्ट झाला, हा सेकंड झाला, आणि हा थर्ड झाला इथे, डिसेमिनेट्स, हा आहे थर्ड, पसरवणे किंवा प्रसारित करणे, जसं चंदा मॅम म्हटलं.
डिसेमिनेट्स सच इमेज शॅल बी पनिश. आता इथून झाला पनिशमेंटची सुरुवात, हे सोडून द्या. ठीक आहे, हे नंतर बघूया. तर समजण्याचा भाग एवढाच होता आपला, इथून हुएवर पासून ते सच इमेज. ठीक आहे, मग तुम्ही नोट्स मध्ये जा. नोट्स मध्ये तुम्ही हे लिहू शकता तुमच्या ओन लँग्वेज मध्ये, जे सर्कमस्टान्सेस आपण सेक्शन मध्ये बघितलंय. मग जे पिनल प्रोव्हिजन्स आहे यामध्ये पनिशमेंट, तर पनिशमेंटचे दोन भाग आहे. ते आहे फर्स्ट कन्व्हिक्शन, म्हणजे पहिल्यांदा कन्व्हिक्शन झालं तर कोणती शिक्षा, मग तुम्ही ऑफेन्स रिपीट केला. सेकंड कन्व्हिक्शन, तर फर्स्ट कन्व्हिक्शन 1 इयर टू 3 इयर प्लस फाईन. मग सेकंड कन्व्हिक्शन 3 इयर पासून चालू होते, 3 इयर्स पासून चालू होते टू 7 इयर्स प्लस फाईन प्लस फाईन. ठीक आहे, आता लास्ट मध्ये आपल्याला एक्सप्लेनेशन 2 पण बघायचं आहे. एक्सप्लेनेशन 2, आता एक्सप्लेनेशन 2 मध्ये पण काय आहे, ऑफेन्सच क्रिएट होते. एक्सप्लेनेशन 2 चं काय म्हणणं आहे की जरी व्हिक्टिम कन्सेंट देत आहे, व्हिक्टिम कन्सेंट कशाची देत आहे, तर आपण वर जाऊयात आणि बघूयात. जर इथे व्हिक्टिम आहे म्हणजे वुमन आहे, इथे व्हिक्टिम तर वुमनच होणार, हा ना. भलेही अक्यूज मेल किंवा फिमेल राहू शकते, पण अक्यूज पण व्हिक्टिम इथे वुमन होणार. जेव्हा एखादी वुमन किंवा लेडी किंवा व्हिक्टिम ह्या दोन गोष्टीला परमिशन देते, इथे कन्सेंट देते ती, वॉच कर किंवा कॅप्चर कर इमेज, हे मेन आहे. हे जे आहे ना सेकंड पॉइंट, हा मेन आहे. हा प्रोव्हिजन मध्ये पण आहे मेन, ऍक्च्युली हा नाही आहे वाटतं, म्हणून हे मेन आहे. जर याला कन्सेंट पण देत आहे, संमती देत आहे की तू फोटो काढ, पण याची संमती नाही देत आहे, थर्ड पॉइंटची संमती नाही देत आहे, आणि तो परपिट्रेटर म्हणजे ऑफेंडर हे काम करत आहे, इमेज पण काढत आहे आणि डिसेमिनेट पण करत आहे, तरी तो या सेक्शन मध्ये ऑफेन्स मानल्या जाणार. ठीक आहे, तर consent is immaterial. Consent of victim is immaterial. If you are disseminating, if the offender is disseminating the images of a victim. ठीक आहे, आता एक प्रश्न मला पडला, मला तो सांगा की हा जो सेक्शन 77 आहे वोयरिझम, तो बेलेबल आहे की नॉन बेलेबल आहे? सेक्शन 77 बेलेबल आहे की नॉन बेलेबल आहे? सांगा, तुम्हाला काय वाटते, बेलेबल आहे किंवा नॉन बेलेबल आहे? व्हॉट डू यू थिंक? नॉन बेलेबल. अच्छा, एक आन्सर मला आला आहे, त्यांचं म्हणणं आहे नॉन बेलेबल. चंदा मॅमने म्हटलं आहे बेलेबल. अच्छा, सोनाली म्हणत आहे बेलेबल. ठीक आहे, ऍक्च्युली दोन्ही पण आहे, बेलेबल पण आहे नॉन बेलेबल पण आहे. कसं, जर ते फर्स्ट कंडिशन मध्ये येत आहे, फर्स्ट कन्व्हिक्शन होत आहे, तर इथे बेलेबल, इथे बेलेबल. जर सेकंड कन्व्हिक्शन येत आहे, दुसऱ्यांदा ऑफेन्स होत आहे, तर नॉन बेलेबल. ठीक आहे, तर दोन्ही पण आहे, डिपेंडिंग ऑन द कन्व्हिक्शन. फर्स्ट कन्व्हिक्शन आहे का सेकंड कन्व्हिक्शन आहे. ठीक आहे, तर म्हणून तुम्हाला कोणी पण जर विचारत आहे बेलेबल आहे की नॉन बेलेबल आहे, पहिले तर विचार करा
येस, नेचर ऑफ द ऑफेन्स. अच्छा. तर पहिले तर विचार करा त्या ऑफेन्स मध्ये दोन पार्ट आहे का? त्या ऑफेन्स मध्ये दोन पार्ट आहे का? जर दोन पार्ट असेल ना तर होऊ शकते दोन्ही पण आहेत. एक बेलेबल राहणार, दुसरा नॉन बेलेबल असणार. जे लेस सिरियस आहे तो बेलेबल असणार, जे मोर सिरियस आहे, जास्त सिरियस आहे, ते नॉन बेलेबल असणार. ठीक आहे, हे इंटरव्ह्यू क्वेश्चन्स आहेत. एक्झाम्स मध्ये तर जास्त काही याचा रूल नाही आहे. जजमेंट रायटिंग मध्ये खूप रेअर आहे, तरी पण माहिती असावं. ठीक आहे, आता आपण एक्सप्लेनेशन 2 वाचूयात. पहिले तर पनिशमेंट वाचूयात. शॉल बी पनिश्ड ऑन फर्स्ट कन्व्हिक्शन. हे बघा, फर्स्ट कन्व्हिक्शन विथ इम्प्रिझनमेंट ऑफ इदर डिस्क्रिप्शन. इदर डिस्क्रिप्शन म्हणजे काय? एक तर सिम्पल पण राहू शकते, एक तर रिगरस पण राहू शकते. दोन्ही जाऊ शकते, हे आपण बघितलं आहे पहिलेच्या लेक्चर्समध्ये. चॅप्टर कोणता आहे? चॅप्टर 2 आहे. फॉर अ टर्म विच शॉल नॉट बी लेस दॅन 1 year, विच मे एक्सटेंड टू 3 years, अँड शॉल ऑल्सो लायबल टू फाईन. मग सेकंड और सबसिक्वेंट कन्व्हिक्शन. मग इथे म्हटलं आहे विच शॉल नॉट बी लेस दॅन 3 years बट विच मे एक्सटेंड टू 7 years. ठीक आहे, प्लस फाईन. हा झाला आपला सेक्शन 77 मेन प्रोव्हिजन झाला. एक्सप्लेनेशन 1 आपण बघितला आहे. एक्सप्लेनेशन 2 वाचूयात. व्हेअर द विक्टिम कन्सेंट. जेव्हा विक्टिम कन्सेंट देत आहे कशाची? टू कॅप्चर द इमेज. हे बघा, मी म्हटलं ना, सेकंड सेकंड पॉइंट. और एनी ऍक्ट, और एनी ऍक्ट बट नॉट टू देअर डिसेमिनेशन. जो थर्ड आहे, थर्ड ऍक्ट आहे, त्याला नाही दिला, त्याला कन्सेंट नाही दिला. अँड व्हेअर सच इमेज और ऍक्ट इज डिसेमिनेटेड, पण हे होत आहे, such dissemination shall be considered an offense under this section. ठीक आहे, सिंपल होतं. एक्सप्लेनेशन 2 इथपर्यंत काही डाऊट आहे कोणाला? मी 2 मिनिटं थांबतो इथे. तुम्ही चॅटमध्ये टाकू शकता किंवा अनम्यूट करू शकता. मी वॉटर ब्रेक घेतो इथं. येस, काही डाऊट आहे? काही रिपीट करायची आहे कोणती गोष्ट? सांगा. पनिशमेंट सांगू परत? पनिशमेंट तर सिंपल आहे. जर फर्स्ट टाइम ऑफेन्स होत आहे तर काय पनिशमेंट सांगितली? 3 years, सॉरी 1 year, 1 year to 3 years प्लस फाईन. अँड म्हटलं आहे ना, तर म्हणून प्लस लिहितो. अँड जर दुसऱ्यांदा ऑफेन्स करत आहे, तोच व्यक्ती सेकंड टाइम ऑफेन्स करत आहे, तर मग तिथे काय होणार? तर 3 years पासून चालू होणार, कमीत कमी 3 years आणि जास्तीत जास्त 7 years प्लस फाईन. झाला आहे 1 year, 3 years to 7 years सेकंड कन्व्हिक्शन चार्जेस. बस. आता एक गोष्ट सांगायची झाली, आपण जे ऑफेन्सेस बघताव ना, त्या ऑफेन्सेस साठी तुम्हाला हे खूप गरजेचं आहे, ऍज अ स्टुडंट ऑफ क्रिमिनल लॉ. हे खूप गरजेचं आहे की तुम्ही निर्भया केस तुम्हाला माहित असावी. निर्भया केस खूप मोठा इन्सिडेंट आहे, निर्भया केस. आणि हे कधीची आहे? 2012. आता जे वोयरिझम आहे, वोयरिझम सेक्शन 76 झाला, वोयरिझम झाला, हे हे जे सगळे आपण ऑफेन्सेस बघताव ना, हे निर्भया केसमुळे चाललेले आहे. कारण की निर्भया केस नंतर खूप आंदोलनं झाले आणि एक डिमांड होती की अजून स्ट्रिक्ट कानून पाहिजे आपल्याला. तर त्यासाठी क्रिमिनल अमेंडमेंट आला. यामध्ये एक अमेंडमेंट आला, तो आहे 2013चा. आणि त्यामुळे हे जे ऑफेन्सेस आहे नवीन वाले, ते ऍड झाले. जर तुम्हाला माहित नाही आहे की निर्भया केस काय आहे, तर गुगलवरती तुम्ही सर्च करा नक्की.
हे एक होमवर्क समजून घ्या तुमच्यासाठी, माहीत असणे गरजेचं आहे. अजून काही क्वेश्चन? थांबलेला हो मी. बरं मला एक सांगा की वोएरिझम पहिलेपासूनच जेंडर न्यूट्रल होता का? आपण वोएरिझम बघितला तर पहिल्यापासूनच होता का तो जेंडर न्यूट्रल? तर ऍक्च्युली पहिलेपासून जेंडर न्यूट्रल नव्हता. सेक्शन 76, येस, करेक्ट, आणि सेक्शन 77 हे जेंडर न्यूट्रल नव्हते. याच्यात अक्युज कोण? अक्युज फक्त राहायचा मॅन, हू एव्हर शब्द नव्हता. आता ऍक्च्युली सेक्शन 76 77 नाही म्हणायला पाहिजे होतं. तर सेक्शन 354 बी आणि 354 सी हे जे होते ना, हे जेंडर न्यूट्रल नव्हते, पण इथे बीएनएस मध्ये ते झाले. ठीक आहे, तर हा एक मोठा चेंज आहे, लक्षात ठेवा. मे बी दे कॅन आस्क दिस इन एमसीक्यू इन प्री एक्झाम. ठीक आहे, मला वाटतं फक्त 9 मिनिटं उरले आहे. काहून तर आज खूप जास्त वेळ लागला, मे बी बिकॉज आपण रिव्हिजन केली आहे, एकच सेक्शन आपण घेतला आज. आपण थांबूया तिथे. काही तुम्हाला डिस्कस करायचं आहे, काही विचारायचं आहे, काही रिपीट करायचं आहे अजून एकदा, ते तुम्ही विचारू शकता. आपण उद्याला बघूयात स्टॉकिंग, आणि नंतर 79 जे की 509 होतं पहिल्याच, इन्सल्टिंग मॉडेस्टी ऑफ वुमन. आता एक्स्ट्रा माहिती मी तुम्हाला देतो. आपण सेक्शन 74 बघितला आणि 79 हे थोडेफार सिमिलर आहे. कसे? याच्यात आपण काय बघितलं? आउटरेजिंग मॉडेस्टी ऑफ अ वुमन, आउटरेजिंग मॉडेस्टी ऑफ अ वुमन, यासाठी आपण केस लॉ पण बघितली. आणि जी केपीएस गिलची जी केस लॉ आहे ते दोन्ही याला लागू होतं. दोन्ही याला लागू होतं. ह्या पण सेक्शनला, या पण सेक्शनला. म्हणून हे करण्याचा फायदा आहे केपीएस गिल. आणि 79 मध्ये काय आहे? इन्सल्टिंग मॉडेस्टी ऑफ वुमन, इन्सल्टिंग मॉडेस्टी ऑफ वुमन. आता हे डिफाईन नव्हतं, आउटरेजिंग मॉडेस्टी ऑफ वुमन म्हणजे काय हे डिफाईन नव्हतं कुठेच, म्हणून आपण केस लॉ बघितलं. आता हे जे इन्सल्टिंग मॉडेस्टी ऑफ वुमन हे पण डिफाईन नाही आहे, पण इन टू द सेक्शन दिलेला आहे, बाय वर्ड्स, बाय गेस्चर्स, ज्याला की सेक्शुअल कलर आहे थोडाफार, तर त्याने काय होईल? इन्सल्टिंग मॉडेस्टी ऑफ वुमन यामध्ये काउंट होईल. तर आउटरेजिंग मॉडेस्टी ऑफ वुमन वेगळं आहे आणि इन्सल्टिंग मॉडेस्टी ऑफ वुमन वेगळं आहे. हे लेस सिरियस आहे, हे मोर सिरियस आहे. ठीक आहे, काही डाऊट? 79 मध्ये फक्त सिंपल इम्प्रिझनमेंट आहे. 79 मध्ये ऑफेन्स पनिशमेंट फक्त सिंपल इम्प्रिझनमेंट आहे, आणि जे जाऊ शकते 3 इयर्स पर्यंत. 3 इयर्स पर्यंत जाऊ शकते मॅक्झिमम पनिशमेंट, प्लस फाईन, प्लस फाईन. आता मी लेस सिरियस सांगितलं, मोर सिरियस सांगितलं का? कारण की 79 3 इयर्स पर्यंत जाऊ शकते, म्हणजे 0 to 3 इयर्स. पण 74चं कोणाला आठवते का? 74 मध्ये काय पनिशमेंट आहे, आठवते कोणाला?
74ची पनिशमेंट येस 1 to 5 years. आणि मी यामध्ये कमेंट केलं होतं की डिस्क्रिप्शन खूप जास्त दिलाय 1 year to 5 years +5. तर याचा पण तुम्ही काय करा, एक टेबल बनवा. जसं मी तुम्हाला होमवर्क सांगितलं होतं सेक्शुअल ऑफेन्स मध्ये, तसं क्रिमिनल फोर्स आणि असॉल्ट मध्ये पण तुम्ही हे काम करा. 74 पासून चालू करा. आणि मग त्याचे तुम्ही काय करा, जे शेड्यूल 1 आहे ना सीआरपीसी मध्ये आपल्याला, त्यासारखा एक शेड्यूल बनवा. मग ते सेक्शन कॉग्निजिबल आहे, बेलेबल आहे, कोणत्या कोर्टमध्ये चालल, इन विच कोर्ट, बाय व्हॉट कोर्ट. तर याची आदत टाकून घ्या तुम्ही बीएनएस मध्ये. शेड्यूल 1 सारखा तुम्हाला एक टेबल बनवणार आहे. तुम्ही स्टार्ट करा 74 पासून आणि संपवा 79 पर्यंत. ठीक आहे. आता 77 मध्ये 2 पार्ट होते, तर मग ते दोन्ही पार्ट ऍड करा. एक 77 1 क्लॉज 1 आणि क्लॉज 2. वोयरिझम मध्ये मी सांगितलं हे बेलेबल आहे, पण हे काय आहे, नॉन बेलेबल. तुम्हाला ऍड करावं लागणार त्या कॉलम मध्ये बेलेबलच्या, बेलेबल आहे किंवा नॉन बेलेबल आहे. ठीक आहे. तर 2 टेबल तुम्हाला बनवायची आहे असं होमवर्क. ठीक आहे. कोणी असिस्टंट रजिस्ट्रारचा फॉर्म भरला आहे का? मी आज सिलेबस सेंड केला. हा, आता अजून एक क्वेश्चन आहे माझ्या मनात. मला सांगा, हे जे सेक्शन 74 to सेक्शन 79 आपण पूर्णपणे बघितले नाहीये, पण त्यावरूनच मला सांगा, यावरूनच सांगा, जेवढे पण सेक्शन्स आपण आतापर्यंत बघितले आहे, त्यामध्ये कोणता तरी तुम्हाला वाटते का की नॉन कॉग्निजिबल ऑफेन्स आहे म्हणून? कोणतं सेक्शन तुम्हाला असं वाटते जे की नॉन कॉग्निजिबल आहे? असं वाटते तुम्हाला कोणतं नॉन कॉग्निजिबल आहे म्हणून? की सगळेच कॉग्निजिबलच असायला पाहिजे? आता अजून एक गोष्ट सांगायची होती, ते म्हणजे सेक्शन 74, जे की आपण वरतच बघितलं होतं. हे जे 2 सेक्शन आहे 79 आणि 74, हे मॅजिस्ट्रेट कडे जाते. एनी मॅजिस्ट्रेट, म्हणजे हे जेएमएफसी कोर्ट ट्रायबल आहे. ठीक आहे. कारण की यामध्ये 3 इयर्स पर्यंत आहे आणि यामध्ये 1 to 5 years पर्यंत आहे. यामध्ये कमिटल होऊ शकते, चान्सेस आहे कमिटलचे. सांगा मला याचा आन्सर. काय क्लासचा टाइम संपत आलाय, मीच सांगून देतो. तर या सेगमेंटमध्ये किंवा या चॅप्टरमध्ये कोणताच नॉन कॉग्निजिबल ऑफेन्स नाही आहे, सगळेच कॉग्निजिबल आहे. ठीक आहे. तर हे गोष्ट लक्षात ठेवा, सगळेच कॉग्निजिबल आहे. चला, क्लास संपवतो मी इथं.